यानंतरची बातमी आहे बीडमधून। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच अपहरण होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। यामध्ये अपहरणकर्ते देशमुखांचा पाठलाग करत होते, त्यावेळी स्कॉर्पिओ कार पाठलाग करताना दिसून येते। केजीतील टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज फक्त एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे। संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम मध्ये नेमकं काय समोर आलंय ते पाहूया। शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं मृत्यू। कपाळापासून घोट्यापर्यंत झालेल्या जखमांमुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्याचं पोस्टमार्टम मध्ये नमूद करण्यात आलंय। घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत। स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या पथकाकडून सध्या तपास सुरू आहे। देशमुखांच्या मृतदेहाजवळ संशयास्पद खुणा आढळल्या। घटनास्थळावरून काही साधनं सापडली।